तुम्ही लफंगे आहात, तुम्ही दरोडेखोर आहात. हे आंदोलन आहे, लक्षात घ्या. बारामतीमध्ये होतं याला महत्व आहे. बारामतीमध्ये हे होत आहे याला महत्व आहे, लक्षात घ्या. खरं म्हणजे आपण बारामतीतल्या इतर नेत्यांनाही बोलवायला पाहिजे होतं. जर तुम्ही आता आहेत ना ते भारतीय जनता पक्षाबरोबर सगळे, तुमचं कर्तव्य आहे आमच्या बरोबर इथे उभं राहणं हिंदुत्व म्हणून, रामाच्या रक्षणासाठी. पण ते येणार नाही, ढोंगी आहेत ते सगळे, ढोंगी हिंदुत्ववादी आहेत. ते येणार नाही. एकेकाळी आपण म्हणायचो कि भगवान को डरना चाहिए, देवाला घाबरायला पाहिजे. आता उलट झालंय, देव यांना घाबरतो, ते चोर आले. अयोध्येतून बहुतेक श्रीराम परत वनवासात जाईल अशा प्रकारची परिस्थिती या भारतीय जनता पक्षाच्या चोरांनी निर्माण केली. मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं रामरक्षा. आम्ही नागपूरला गेलो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केलं. हजारो लोक तिकडे जमले. पुण्यात, नाशिक आणि आता बारामतीमध्ये आपण करतो आहोत. हे थांबता कामा नये. भाजपवाला दिसला की त्याची कॉलर पकडायची आणि त्याला विचारायचं रामाची दानपेटी कोणी लुटली. विचारा भाजपवाल्यांना. सीतामाईचं मंगळसूत्र कोणी चोरलं, तिचे अलंकार कोणी चोरले, उत्तर द्या म्हणावं. अरे मंदिरातली दानपेट्या लुटता तुम्ही. त्या मोदीच्या खात्यामध्ये 10,500 कोटी आहेत. मोदीच्या अकाउंट मध्ये, स्वतःच्या पीएम केअर फंड, खाजगी अकाउंट आहे सरकारचं, 10,500 कोटी. तरी राम मंदिराची दानपेटी लुटून 1400 कोटी रुपये बाहेर काढले. हे यांचं श्रद्धा, हे यांचं हिंदुत्व. तेव्हा बारामतीकरांनो,